पुणे शहरातील अभ्यासू आणि हुशार नेतृत्व असलेले माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी मोठ्या आनंदात पार पडला। राज्यातील शेतकऱ्यांवर आलेलं संकट, नवले पुलावरील अपघाताच्या घटना आणि माता भगिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाहता दत्ताभाऊंनी आपला जन्मदिवस अत्यंत साध्या आणि ठराविक व्यक्तींच्या सानिध्यात साजरा केला। बालगोपाळांच्या हस्ते तर परिवारजन व हितचिंतकांच्या उपस्थित केक कापून यंदाचा हा वाढदिवस साजरा केला गेला। दत्ताभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रभाग क्रमांक 38 मधील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना, गणेश मंडळे, अनेक सोसायटीचे अध्यक्ष, चेअरमन यासोबतच शैक्षणिक, आरोग्य, प्रशासकीय, साहित्य, कला, क्रीडा, पत्रकार आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला भगिनी, प्रभागातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन करून तर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या। सदर प्रसंगी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त करता दत्ताभाऊ यांनी केलेल्या विकास कामाचं कौतुकच केलंय, तर आलेल्या प्रत्येकाचे आभार मानत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार दत्ताभाऊ यांनी केलाय। आलेल्या प्रत्येकासाठी स्नेह भोजनाची व्यवस्था देखील मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आली होती। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव परिसरामधील असंख्य नागरिक, त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या भगिनी, त्याचप्रमाणे आमचे सगळे युवक सहकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आल्यात। त्यांच्या शुभेच्छांचा मी आदर करतो आणि नक्कीच ही शुभेच्छा म्हणजे माझ्यावरती वाढणारी ही जबाबदारी आहे। त्याने अत्यंत विश्वासाने आज ते माझ्याकडे आलेले, नव्याने समाविष्ट झालेला हा 38 नंबरच्या प्रभागामध्ये हा भाग सर्व नव्याने समाविष्ट झाला। नक्कीच या भागामधील अनेक गोष्टी ज्या काही असतील त्या सर्व पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलेलीच आहे आणि यामध्ये या परिसरामधील सर्वच नागरिक बंधू भगिनी याचे आशीर्वाद आणि सहकार्य नक्की मला राहील आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्त मला त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वच नागरिकांचे मनपूर्वक असे आभार मानतो। वाहतुकीचा प्रश्न हा पुणे शहरामध्ये जटिल बनलेला आहे, परंतु आपण जर सातारा रस्ता जर बघितला तर सातारा रस्त्यावरती सद्गुरू श्री शंकर महाराज उड्डाण पूल या ठिकाणी झाल्यानंतर बालाजीनगर ते असं सातारा रस्त्यावरती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुटलेली आहे आणि या उड्डाण पुलाच्या माध्यमात झाल्यानंतर कात्रज असेल, आंबेगाव असेल या भागाचा विकास होण्यास फार जलद गतीने विकास त्या भागाचा झाला आणि ज्या पद्धतीने जलद गतीने विकास झाला त्या पद्धतीने त्या भागाच्या समस्याही तेवढ्याच वाढलेल्या आहेत। त्या भागामध्ये सुद्धा वाहतुकीचा रहदारीचा, त्याचप्रमाणे वाहतुकीचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा विषय पण प्रश्न त्या भागातले अजून आहेतच, पण ते सोडवणं हे क्रमपात्र आहे आणि ते सोडवले गेले पाहिजेत। ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे सर्व प्रश्न सोडवण्याकरता नक्कीच अग्रेसर अशी भूमिका माझ्याकडनं घेतली जाईल अशी विश्वास मी या निमित्ताने देऊ इच्छितो। आज जर कामाची पद्धत जर आपण जर पाहिली तर मी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधीच काम करत नाही। नागरिकांच्या अडीअडचणी असतील, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न असतील ते सोडवणे हे माझं कर्तव्य समजतो। ज्यावेळेस निवडणुका येतात तेव्हा निवडणुका होतील, अजूनपर्यंत निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे निवडणुकांची रणनीती वगैरे असे प्रश्न आता माझ्या डोळ्यासमोर काही नाहीयेत। त्यामुळे त्या पद्धतीने मी कोणतेही काम करत नाहीये। या परिसरामध्ये ज्या नागरिकांच्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न त्या ठिकाणी करतो।